गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? चला तर मग आज आपण जाऊया फिरायला. हे बघा, मी असं तयार झाले आणि निघाले आमच्या बिल्डिंगमधून बाहेर फिरायला निघाले आहे. संडेचा दिवस होता, ऊन खूप लागत होतं, इच्छा नव्हती पण जबरदस्ती जावं लागलं. असं मग गेले मी बस स्टॉपला. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर बस स्टॉपला मी. ऊन लागत होतं खूप, मग बस भेटली. बस पकडली, बसनी गेले ठाण्यासाठी. बसमध्ये एक बघा खूप गर्दी होती, खूप. एक तर गरमी आणि त्याच्यामध्ये एवढी गर्दी, पण नशीब मला सीट मिळाली बसायला. गरमीच्या आणि दिवसामध्ये संडे असल्यामुळे बसचे सेवा जरा कमी असतात संडेच्या दिवशी. तिथून गेले मग स्टेशनला. फिरायला. ठाण्यासाठी बस पकडली. मग ठाणा स्टेशनला पोचले. स्लायडिंग वरून चालायला मला खूप आवडतं बरं का, नुसतं जाऊन उभं राहायचं मजा येते. तुम्हाला आवडतं का स्लायडिंग वरून करायला? आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. व्हिडिओ नक्की बघा, शेअर कमेंट करा, लाईक करा सगळ्यांनी. ट्रेनमध्ये पण गर्दी होती, पण एवढी गर्दी नव्हती संडे असल्यामुळे. पण मला उभंच राहायला आवडलं, मी दरवाजाच्या तिथे उभी राहिले, गर्दी कमी होती ना म्हणून. असं मी पोचले बघा घाटकोपरला. मस्त कार्यक्रम होता म्हणून गेले होते मी संडेला. इथे एक मुलगा होता, त्यांनी तिकीट न काढता बसलेला ना, त्याच्यामुळे त्याला ते TC लोकांनी अडवलं होतं स्टेशनवरती. आम्ही तिघी रिक्षामध्ये बसलो. रिक्षामध्ये तिघींना ॲडजस्ट करता येतच नव्हतं, मागे पुढे करून बसा बोलत होते. ते लेडीजमधली होती ना, ती जरा जास्त बोले, मला तू बसमध्ये, मी बसते कडेला, असं चाललं होतं या दोघींचं. कसं तरी करून आम्ही बसलो तिघीजणी. मग गेलो जिथे आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी. पण ऊन खूप होतं आणि ॲड्रेस भेटत नव्हता. इतका वेळ मी उन्हात फिरले, काय बोलायला नको. बघा, उन्हाने पूर्ण माझा चेहरा लाल पडला. खूप कंटाळा आला मला उन्हामध्ये फिरून. लोकेशन पाठवलं तर माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला, लोकेशन भेटतच नव्हतं, ओपनच होत नव्हतं लोकेशन. म्हणून उन्हामध्ये भटकत होते मी एकटी अगोदर. नंतर मग अजून मला 2 फ्रेंड मिळाल्या. आम्ही तिघीजणी मग फिरत होतो उन्हामध्ये. खूप वेळ फिरलो, खूप वेळ. अगोदर मी एकटीच फिरत होते आणि नंतर मला अजून 2 जणी मिळाल्या, मग आम्ही तिघी फिरायला लागलो. पाणीसुद्धा पिले नव्हते मी घरातून लवकर निघाले ना. असं करता कसं तरी बघा, हे चाळीमध्ये फिरत होते. खूप म्हणजे खूप गर्दी त्या चाळीमध्ये. किती घाण पाण्यातून इकडून तिकडून इकडे असं करून फिरलो तिघीजणी. खूप फिरलो. नंतर शेवटी रिक्षा केली. मग ती माझ्यासोबत होती, तिच्या मोबाईलवरती गुगलवरती आम्ही लोकेशन भेटलं. मग रिक्षा केली तिथून. रिक्षाने कसं तरी गेलो मग हॉलवरती, जिथे आमचा कार्यक्रम होता तिकडे. खूप घाण गल्ली होती, पण ती चिखल, नुसता पाणी. हे बघा, इथे आल्यावर आम्हाला भेटले मला त्या 2 जणी. आम्ही 3 जणी फिरलो. मग भेटला एकदाच आम्हाला हॉल. मस्त हॉलमध्ये गेल्यावरती जरा निवांत बसलो, शांत फॅनच्या हवेखाली. आम्ही पोचल्याच्या नंतर लगेच थोड्या वेळात कार्यक्रम चालू झाला. मस्त आम्ही तिघींनी फोटो काढले. या 2 फ्रेंड भेटल्या मला.
न्यू फ्रेंड्स माझ्या. हाय. फोटो काढले आम्ही तिघींनी. मस्त आम्ही एन्जॉय केलं, छान. फोटो वगैरे काढले. खूप छान मैत्री झाली आमची येईपर्यंत. आम्ही मग नंबर वगैरे एक्सचेंज केले. नंतर कार्यक्रम चालू झाला. आमचा कार्यक्रम चालू झाला. दोघी मॅडम खूप मस्त एक्सप्लेन करत होत्या. खूप छान माहिती दिली त्यांनी. ती नाही मी सांगू शकत तुम्हाला आता सध्या तरी. माझं दुसरं चॅनल येतं आहे नवीन. त्या चॅनलवरती याच्याबद्दलच माहिती असणार आहे सगळी. तर प्लीज माझ्या व्हिडिओवरती कमेंट असणार आहेत. तिथून सगळ्यांनी प्लीज माझं चॅनल नवीन जॉईन करा, सपोर्ट करा सगळ्यांनी. व्हिडिओवरती माझी कमेंट असणारच आहे. छान सांगितली माहिती दोघींनी पण. मस्त ऐकत बसावं असं वाटलं. खूप छान माहिती दिली बरं का. ती माहिती शेअर करण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण नक्की करेन मी. आणि ज्याच्यासाठी मी काम करते, ज्या कंपनीसाठी, त्या कंपनीचे ओनर पण आले होते बरं का. त्यांनी पण खूप मस्त छान मार्गदर्शन केलं. छान माहिती सांगितली सगळी. प्रोत्साहन मिळतं असं माहिती ऐकल्यानंतर. काम करण्याची इच्छा निर्माण होते. जर कुठल्या गोष्टीतून आपल्याला फायदा होणार असेल तर काय हरकत आहे काही करायला. आपण असं फ्री टाईम वेस्ट करण्यापेक्षा फ्री टाईममध्ये काहीतरी केलं तर आपला पण फायदा होणार आहे ना. आपला फायदा होणार असेल तर नक्की करा. आपला किंवा इतरांचा, कोणाचाही काही फायदा होत असेल तर केलं पाहिजे. मी आत्ता नुकतीच सुरुवात केली आहे. बघू आता यश कधीपर्यंत मिळेल. तुमचा आशीर्वाद असेल तर लवकरच यश मिळेल. प्लीज त्याच्यासाठी सगळ्यांनी मला सपोर्ट करा. एवढंच मी बोलू शकते. खूप छान अशी माहिती दिली होती व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान. लाईक पण करा, मी ते अशी कमेंट सांगू करा. शकत नाही बरं, म्हणजे ऐकवू शकत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये. सॉरी त्याच्यासाठी. पण छान मस्त झाला कार्यक्रम. हे आहेत ओनर कंपनीचे, म्हणजे जे आहेत पण एन्जॉय करत असते आणि काम करण्यामध्ये अजून मजा येते. त्यांचं नाव आहे विकास सर. आणि हे सर असे आहेत ना, खूप छान, म्हणजे सगळ्यांना प्रोत्साहन देतील. ओनर आहेत पण त्यांना अजिबात अभिमान नाही. ती खूप छोट्यातून मोठे झालेले आहेत आणि त्यांना ते सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. कार्यक्रम त्यांच्याजवळ असा काही भेदभाव नाही, करताय की छोटा नाही मोठा. तुम्ही? आम्ही तर त्यांच्यासाठी फुल एकदा एन्जॉय टाळ्या. केली बरं का. म्हणून असं सगळेजण आम्ही मिळून असं काम कार्यक्रम करतो. झाला. नंतर मी आले बघा मग मी आले बघा स्टेशनला. घाटकोपर स्टेशन. घाटकोपर गर्दी होती. स्टेशन. इतकी गर्दी होती, संध्याकाळचा टाइम इतकी होता, गर्दी होती 4-4:30 स्टेशनला. मेगा ब्लॉक एवढी होता त्या गर्दी होती दिवशी ट्रेनला संडेला. ना, त्याच्यामुळे खूप गर्दी एवढं होती. उभं राहायला पण जागा आणि नव्हती, मग मी एवढी खूप गर्दी होती दूरची ट्रेनला. ट्रेन पकडायचा प्रयत्न केलेला. खूप कसं गर्दी बसं होती. चढले बाबा आता ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये बघा, पण बघा ट्रेन खूप आल्यावर गर्दी. एवढी गर्दी उभं राहायला सुद्धा जागा नव्हती, इतकी गर्दी होती. अशा हालत खराब गर्दीमध्ये होती. मी आली गर्दीमध्ये मी तर एकदम ट्रेनमधून. चिपकून उभं राहिले होते असा झाला माझा आजचा दरवाजाच्या संडे. बाजूला. येताना तुम्हाला तरी कसा पण झाले वाटला? लाईक कटकट कमेंट नक्की गर्दीमध्ये. करा. हे बघा ती एक धन्यवाद लेडीज कशी इथपर्यंत व्हिडिओ चिंगली बघितल्याबद्दल. मध्येच. आभारी आहे यूट्यूब फॅमिली. मी पण बघा खूप कशी खूप उभं धन्यवाद राहिले तुमचे. भिंतीच्या बाय कडेला. बाय. हात वरती करता येत नव्हता तरी मी व्हिडिओ काढला. कसा वाटला माझा अशी व्हिडिओ? उभी यूट्यूब राहिली होती फॅमिली, मी. मित्र आणि मैत्रिणींनो, शेअर करा, सपोर्ट करा, कसा वाटला व्हिडिओ लाईक, सगळ्यांनी कमेंट. नक्की सांगा. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांचे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला मी त्याच्यासाठी ठाण्यामध्ये खूप खूप पोहोचले बघा. धन्यवाद सगळ्यांचे. असं बोलते मी थोडीशी पोहोचले बघा खरेदी केली स्टेशनला. ठाण्यामध्ये. 1-2 त्याच्यानंतर वस्तू. थोडासा इकडे मला तिकडे मी 6:30 खरेदी वाजले केली. घरी पोहोचायला. 1-2 वस्तू नंतर माझ्या मग खरेदी बस करून पकडली. मग बसमध्ये निघाले गर्दी बघा. पण होती, बसमध्ये मस्त पण सीट इथे मिळाले पण मला येताना पण मस्त बसायला. सीट मिळाली. मग बसने धन्यवाद. आले मी बाय घरी. बाय टाटा. सगळ्यांना. बाय बाय सगळ्यांना. धन्यवाद.